कुठली बी साडी घातली तरी बी ती सुंदरच दिसते आणि आज तर तिच्या चेहऱ्यावरचा आनंदच तिला जास्त फुलवणार. तुळजाला किती बी सावध केलं तरी ती या म्हातारीवर विश्वास ठेवतीच कसा आहे. मला असं वाटायला लागलंय की काहीतरी चुकीचं घडणार आहे बघ. ही कशाची चाहूल असेल ग? काकू, कदाचित देवींनाही असं जर वाटत असेल तर आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवायलाच हवा, हो ना? कालपर्यंत तुला बी या म्हातारीवर विश्वास नव्हता, पण आज एवढा कसा काय विश्वास वाटायला लागला ग? शुंभा, हा, तुझ्या डोक्यात काही शिस्त आहे का? हो, हळूहळू सगळं शिस्त आहे. असुर नरेशांनी अगदी याच हिशेबाने हा सगळा डाव आखला आहे आणि आता कोणत्याही परिस्थितीत हा डाव यशस्वी होताना आम्हाला पाहायचा. काकू, तसं पाहायला गेलं तर देवींचं म्हणणं अजूनही आम्हाला पूर्णपणे पटलेलं नाहीये. परंतु देवी आता नवरी होणार आहे. देवींना आधार देणं, त्यांच्यावरती विश्वास दाखवणं हेच आपलं कर्तव्य आहे. बरं, अजून बरीच कामं बाकी आहेत. आम्ही आलोच. हा, केळवणात लेकीला काहीतरी खास भेट द्यायची असते असं म्हणतात, पण या म्हातारीकडं द्यायला लय काय नाही ग माय. फक्त एक साधं चांदीचं नाणं आहे. ह्याच्यात माझी समधी माया आहे बघ. माझ्यासाठी हेच सगळ्यात मौल्यवान आहे बघ. ह्याची काही गरज नाही. तुम्ही इतक्या मायेनं हे केळवण करत आहात ना, यापेक्षा मोठी भेट आमच्यासाठी कुठलीच नाही. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद हेच आमच्यासाठी मौल्यवान आहे. अगं देवी म्हणून नाही ग, एक आई म्हणून देते तुला, हे स्वीकार कर. आणि माझ्या मायेचा एक छोटासा सन्मान कर. गोर गरिबांची राखण करणारी, त्यांच्या दुःखावर फुंकर घालणारी आहे. आज माझ्या छोट्याशा घरात आलीस, ह्यापेक्षा मोठं भाग्य माझ्यासाठी काय असणार. हे नाणं कदाचित साधं असेल, पण त्यावर माझ्या हाताची ऊब आहे, माझ्या मनाची माया आहे. जेव्हा जेव्हा तू या नाण्याकडे बघशील ना, तेव्हा तेव्हा तुला माझी आठवण येईल. मी या जगात असल नसल कुणाला माहीत, पण एखादा दिवा इजला तर त्याचा उजेड घरात राहतोच की नाही. तसंच माझं प्रेम तुझ्या आठवणीत कुठेतरी जिथं राहील बघ. जिथं कुठं असेल ना मी, तिथून माझं मन हसत असेल. माझी लेक मला विसरली नाही. अहो पण अगं नाही म्हणायचं नाही. घे. आजी, ही भेट आमच्यासाठी खूप मोठी आहे.
ह्या छोट्याशा नाण्यात तुमचं संपूर्ण प्रेम सामावलंय. परंतु एक गोष्ट मात्र आमच्या मनाला लागलीय. त्या पेटाऱ्यात इतकं सगळं असूनही तुम्ही आम्हाला केवळ हे एक चांदीचं नाणं दिलं. अगं ती पेटी रिकामी आहे. एकदा बघता का? बर, बघते. देवीने खरंच धन्य झाले ग. खरं तर आई मी नाही, तूच आहेस. मी फक्त एका लेकराची वाट बघणारी आई आहे. पण तू तर समध्या सृष्टीला आपल्या पदराखाली घेणारी आई आहेस. तुझ्या चरणी ही थोडीशी माया ठेवता आली, यापेक्षा मोठं समाधान माझ्यासाठी काहीच नाही बघ. चला आता खरं खुरं केळवण सुरू करूया. इतका वेळ मनाची भेट झाली, आता मायेच्या घासांची वेळ. आज तुमच्या हातचे प्रत्येक कण आमच्यासाठी प्रसादासारखे असतील. हो ना, समदे पदार्थ छान झाले. काय ग, आधीच सगळं खाऊन संपवलंस की काय? अगं नाही ग, आता केळवणाचं जेवण असल्यावर कसं समद तपासून बघायला पाहिजे की नाही. पण समद बघितले, आजीच्या हाताला चव आहे. देवी, देवी, हा काय प्रकार? हे कोणी केलंय? हिच्यात प्राण शिल्लक आहे. हे प्राण हिच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. आत्ता सुरू झाला असुर नरेशांचा खरा डाव. प्रणाम देवी. ह्याची काहीही गरज नाही. तू ठीक आहेस की नाही हेच आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. तुला बाण लागला होता, नेमकं काय झालं होतं? कोण होतं तिकडे? मी शेजारच्या गावात गेले होते. येताना असुरांनी माझ्यावर हल्ला केला. किती असुर होते? मी नक्की पाहिलं नाही, पण झाडाआड असलेल्या 2 असुरांचं बोलणं मी ऐकले. ते बोलत होते की खूप मोठं सैन्य आहे, गावावर हल्ला करणार आहेत. महालक्ष्मी इथे नाहीयेत त्याचा गैरफायदा घेऊन हे सारं त्यांना करायचं आहे. मी तिथून निघाले तर त्यांना चाहूल लागली आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला. असिलोमाला समवेत घेऊन आम्ही आधीच एक डाव आखलाय. तुळजाला त्या घरातून बाहेर कसं काढायचं ते आम्ही पाहतो. जर असं असेल तर आम्हाला आत्ताच्या आत्ता निघायला हवं. ज्या गावावर संकट आलं आहे तिथे एका क्षणाचाही उशीर जीवावर बेतू शकतो. तुळजा, आपण इथं ह्याच्यासाठी नाही आलो.
अगं तू इथं देवी म्हणून नाही तर होणारी नवरी म्हणून आली आहेस. हे केळवण फक्त जेवण नाही, हे का आईच्या मनाचा मान आहे त्यो. असं अर्धवट सोडून जाऊ शकत नाही. हा विधी आमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. आजीच्या मायेचा मान आमच्या मनात कायम राहील, परंतु लोकांच्या जीवापेक्षा मोठं आमच्यासाठी काहीच नाही. आम्हाला जावंच लागणार आहे. असं असल तर मी बी येईल तुझ्यासोबत. तुम्हीही तिच्या समवेत जा. ती गंगाई आणि ती दुसरी स्त्री, त्या दोघीच त्या घरात असायला हव्यात. गंगाई काकू, तुम्ही नका जाऊ. म्हणजे तुम्ही नका जाऊ, देवींसोबत आम्ही जातो. तिथे जर का खरंच असुरांनी हल्ला केला असेल तर त्यांच्याशी 2 हात करण्याची ताकद आमच्याकडे आहे आणि ते आम्ही करू शकतो. तुम्ही सगळेच जण का तिकडे आलात तर परिस्थिती वेगळी होऊ शकते. काकू, असुर कधीही सरळ हल्ला करत नाहीत, तर ते कमकुवत जागेवरती नेहमी वार करतात. तुम्ही सगळेच जण जर तिकडे आलात तर तुम्हाला असुर ओलीस धरतील आणि देवींना कोंडीत पकडतील. तेव्हा आम्हाला असं वाटतं की तुमचं इथे थांबणंच योग्य असेल. बरोबर आहे तिचं. तुम्ही इथेच थांबा माझ्या संग. तू आम्हाला दाखवू शकतेस का की ते सैन्य कुठे आहे ते? हो देवी. चला. कोणाला काहीही होणार नाही. अगं तुझी ताई देवी आहे आणि तुला तर माहिती आहे, झाडं, वेली, फुलं, पानं, पक्षी, लेकरं माझी सारी, त्यांना लावते माया आणि राखण करते ही म्हातारी. असुर नरेशांचा विजय असो. असिलोमा, बोल, काय वार्ता आणली आहेस? आपण रचलेली मायावी चाल आता फळास येत आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्या कुळातील 2 असुर मी देवीच्या दिशेने धाडले होते. त्यांनी योजनेप्रमाणे तुळजापर्यंत एक गोष्ट पोहोचवली आहे की आता त्या प्रदेशात असुरांचा संचार होतो. ही वार्ता ऐकल्यावर तुळजा स्वस्थ बसणार नाही. ती त्या दिशेने प्रवास सुरू करेल आणि इकडे तिची माता, ती गंगाई एकाकी असेल आणि आपण त्या गंगाईला आपल्या माया जाळात अडकवू. यावेळी आपण तिच्याच मातेच्या सहाय्याने आपण तुळजेला अंकित करू. हो, पण आपल्याला सावध राहावं लागेल असुर नरेश, कारण की देवी तिथे एकटी नाहीये. त्यांच्या बरोबर सम्राज्ञी शुंभाराणीही आहेत. त्या आपल्या कुळातील आहेत, त्यामुळे आपल्या योजना, आपले डावपेच त्या ओळखून आहेत. सम्राज्ञी शुंभा अद्याप तिथे आहेत, याचा अर्थ अजूनही त्यांनी तुळजेची संगत सोडलेली नाही. हो असुर नरेश, आजकाल त्या देवीची सावली बनून त्यांच्या प्रत्येक पावलावर पाऊल टाकत आहेत. चिंता करू नको असिलोमा. योग्य वेळ आली की शुंभा सुद्धा तुळजेच्या मागावर जाईल. आमची पत्नी आहे शुंभा. आम्हीही तिला ओळखतो. जसे आमचे डावपेच तिला कळतात, तसे तिचे सगळे डावपेच आम्हाला ज्ञात आहेत. असं असेल तर आपल्यासाठी आणखी गोष्टी सुलभ होतील. एकदा का त्या दोघी गृहातून बाहेर पडल्या की आपल्याला आपलं मायावी जाळं विणणं सहज शक्य होईल. सर्व काही आमच्या मनाप्रमाणे, आमच्या योजनेप्रमाणे घडतं आहे. प्रत्येक वेळी युद्ध तलवारीच्या टोकावर जिंकावी असं काही नसतं.
कधी कधी शत्रूला आपल्या मनाप्रमाणे, आपल्या योजनेप्रमाणे वागायला भाग पाडणं हा सुद्धा विजय असतो. आणि आता विजय आपलाच आहे. एकदा का ती गंगाई वेदनेत गुरफटली की तुळजेचं चित्त विचलित होईल. आणि तिचं चित्त विचलित झालं की तिच्या शक्तीचं तेज क्षीण होईल. आणि एकदा का तिची शक्ती क्षीण झाली की मग तुळजा, आमच्या या चालीवर तुझ्याकडे काय उत्तर असेल? जर इतक्या मोठ्या प्रमाणात असुर सैन्य इथे आलं होतं तर ते असं क्षणात अदृश्य होणं शक्य नाही. देवी, आपल्याला अजून शोध घ्यायलाच हवा. ही त्यांची एखादी चाल असू शकते. कदाचित ते ना अंधारात लपून बसले असतील आणि योग्य क्षण मिळताच आपल्यावरती झडप घालतील. तू नक्की किती असुर पाहिलेस? 2च. बाकीचे सैन्य कुठे दिसलेच नाही. जर इतकं मोठं सैन्य इथे आलं असेल तर त्यांच्या पावलांच्या खुणा तरी दिसायला हव्या होत्या. वादळ गेल्यावर सुद्धा झाडांची पानं थरथरत असतात. मग इतकं मोठं असुरी सावट येऊन गेलं आणि काहीच चिन्ह उरले नाहीये. हे नाही पटत. कदाचित असुर सरळ युद्ध नाही तर एक वेगळीच नीती वापरत आहे. सावलीसारखे लपून मनात संभ्रम पेरण्याची. हिला असुर नरेशांचा डाव कळतोय की काय? नाही, हिची नजर आता खूप खोलवर पाहायला लागली. जर ही अशीच सत्याच्या जवळ पोहोचली तर सगळा खेळ उघडा पडेल. आम्हाला काहीही करून तुळजाला अजून थोडा वेळ ह्याच संभ्रमात गुंतवून ठेवायला हवं. देवी, आम्हाला असं वाटतं की असुरांनी हा ठरवून रचलेला डाव आहे. ते ना समोरून युद्ध करण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व आपल्यापासून लपवत आहे. तू बरोबर बोलतेस. असुरांचा नक्कीच काहीतरी डाव आहे. परंतु एक गोष्ट स्पष्ट जाणवते. हा सगळा खेळ आम्हाला अडकवण्यासाठी नाही. कारण जर खरंच इतकं सैन्य इथे असतं तर त्यांची चाहूल कुठेतरी तर लागलीच असते. म्हणजे त्यांच्या निशाण्यावर आम्ही नाही तर दुसरंच कोणीतरी आहे. पण कोण? मुळात असुरांनी इथे हल्ला केलाच कसा? आम्ही इथून प्रवास करतोय हे त्यांना कळलंच कसं? आई, तिच्यावरच पहिला हल्ला झाला होता. म्हणजे तो वार चुकून नव्हता. आणि नंतर ते धुकं पसरलं. तिथे सुद्धा काहीतरी घात होणार होता. पण ती बाई आली आणि सगळाच डाव बदलला. महिषासुराचा खरा निशाणा आईच होती.
देवी, आपल्याला असं म्हणायचं आहे का की ती बाईच असुर आहे म्हणून? किंवा या सगळ्या घडामोडींमध्ये तिचा डाव आहे? कारण योगायोगानं तिचं प्रकट होणं आणि प्रत्येक वेळी संकटाची दिशा बदलणं हे काय आम्हाला साधं वाटत नाही.